नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण दोन प्रकारचे मोदक पाहतोय. आज आपण पाहतोय खवा मोदक आणि रसमलाई मोदक. आणि विशेष म्हणजे खवा मोदक तयार करण्यासाठीचा खवा देखील आपण घरीच तयार करणार आहोत, त्यामुळे भेसळीचा प्रश्नच येत नाही. हे मोदक दिसायला इतके सुंदर दिसतात की घरी करणं खूप अवघड आहे असं आपल्याला वाटतं, परंतु तसं अजिबात नाही आहे. थोडासा संयम दाखवलात तर अगदी मार्केटसारखे मोदक घरीच तयार होतात. चला तर पाहूया जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारे सुबक टुमदार रसरशीत शुद्ध खव्याचे मोदक आणि रसमलाई मोदक. खवा मोदक आणि रसमलाई मोदक यापैकी आपण खवा मोदक कसे करायचे ते प्रथम पाहूया. खवा मोदक तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला खवा तयार करावा लागेल. तो कसा करायचा ते प्रथम आपण पाहूया. हे पहा, खवा तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला 1.5 लिटर फुल फॅट मिल्क म्हणजे म्हशीचं दूध घ्यायचे. खवा तयार करण्यासाठी आपल्याला एक जाड बुडाची स्टीलची अथवा लोखंडाची कढई घ्यायची. मी लोखंडाच्या कढईचा वापर करतोय कारण लोखंडाच्या कढईमध्ये खव्याला रंग छान येतो. म्हणजे आपले शुद्ध खव्याचे पेढे कसे असतात अगदी तसा. आता ही लोखंडाची कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि त्यामध्ये हे 1.5 लिटर दूध घालायचे. लक्षात ठेवा, आपल्याला गॅस आधीच चालू करायचं नाही. आधी कढईमध्ये दूध घालायचे आणि मग गॅस चालू करायचा आहे. कारण कढई आधीच गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये दूध घातलं तर आपलं दूध करपण्याची शक्यता असते. मग आपल्या सगळ्या मोदकाला करपट वास येईल. सगळं 1.5 लिटर दूध कढईमध्ये घातल्यानंतर गॅस चालू करायचा. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवरच आता या दुधाला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे. परंतु उकळी येईपर्यंत सुद्धा हे दूध आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे खाली लागणार नाही. आपल्या दुधाला खळखळून उकळी आली आहे. एवढ्या 1.5 लिटर दुधाला खळखळून उकळी येण्यासाठी जवळपास 12 ते 15 मिनिट लागली आहेत. दुधाला खळखळून उकळी आल्यानंतर सुद्धा हे दूध आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं 5 मिनिटं अशा प्रकारे एकसारखं हलवत राहायचं आहे. आणि 5 मिनिटानंतर हे पाव वाटी गरमागरम दूध आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. वाटीमध्ये काढून घेतलेल्या या गरमागरम दुधामध्ये आपल्याला 10-12 केशर पाकळ्या घालायच्यात आणि त्या चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आणि एका बाजूला झाकून बाजूला ठेवून द्यायच्यात. म्हणजे जोपर्यंत दूध आटतंय तोपर्यंत केशर पाकळ्यांचा रंग या दुधामध्ये उतरेल. तसं तर केशर पाकळ्यांचा वापर नाही केला तरी लोखंडाच्या कढईमुळे आपल्या खव्याला बदामी रंग येणारच आहे. पाकळ्यांशिवाय थोडासा फिक्का येईल एवढंच. तुमच्याकडे केशर असेल तर वापरा, नाही वापरलं तरी चालेल. दूध एकसारखं उकळून आता अर्धा तास झालाय आणि आपलं दूध आता निम्म आटलेलं आहे. आता आपण एका वाटीमध्ये दुधामध्ये ज्या केशर पाकळ्या भिजत घातल्या होत्या ना, त्यामध्ये केशर पाकळ्यांचा रंग उतरलेला आहे. आता ते दूध या दुधामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा हे दूध आपल्याला एकसारखं हलवायला सुरुवात करायची. हे पहा, जवळपास पाऊण तासानंतर आपल्याला हे दूध असं बासुंदीसारखं तयार झालेलं आहे. रंग पण पहा किती सुरेख आलाय. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे आणि ती सुद्धा चमच्याच्या साहाय्यानं हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची. एकदा का साखर व्यवस्थित मिक्स झाली की पुन्हा हे दूध आपल्याला हलवायला सुरुवात करायची. हे पहा, आपला खवा आता तयार व्हायला लागलेला आहे. अशा वेळी आपल्याला यामध्ये 1 टीस्पून वेलची पूड घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि आता मात्र इथून पुढे मध्यम आचेवर आपल्याला हे मिश्रण चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित एकसारखं हलवत राहायचं आहे. इथून पुढे मात्र मिश्रण हलवताना आपल्याला खूप काळजी घ्यायची, कारण आपलं मिश्रण आता घट्ट झालेलं आहे, खवा तयार होत आलेला आहे, त्यामुळे तो खाली लागण्याची शक्यता आहे. हे पहा कसं दाणेदार टेक्स्चर तयार झालेलं आहे. जवळपास आपला खवा तयार होत आला आहे. हे पहा, खव्यानं कढई सोडायला सुरुवात केलेली आहे. आता यापेक्षा आपल्याला हा खवा घट्ट करायचा नाही आहे, कारण थंड झाल्यावर तो आणखीन घट्ट होणार आहे. आता यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपला खवा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. तयार झालेला हा खवा असाच कढईमध्ये ठेवायचा नाही आहे, तर आपल्याला तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. पाहताय ना तुम्ही आपल्या खव्याला कसा मस्त रंग आला आहे आणि टेक्स्चर तर किती दाणेदार आले पहा. आणि घरभर खव्याचा दरवळ किती सुटला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. साधारण अर्ध्या तासानंतर खवा पूर्णपणे थंड झाला आहे. आता आपण याचे लगेचच मोदक तयार करायला घेऊया. त्यासाठी इथे मी 3 मोदक पट्टीचा एक मोल्ड घेतला आहे. जर तुमच्याकडे सिंगल मोदकाचा मोल्ड असेल त्याने सुद्धा तुम्ही मोदक करू शकता, पण यामध्ये एका वेळी 3 मोदक तयार होतात. आता या मोदक पट्टीला आपण प्रथम साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि प्रत्येक मोदकाच्या साच्यामध्ये हे पहा अशा पद्धतीने आपल्याला खवा भरायचा आहे. आणि हा खवा आपल्याला पट्टीच्या एकाच बाजूला भरायचा नाही आहे, तर दोन्ही बाजूला भरायचा आहे आणि अगदी वरपर्यंत भरायचा आहे. भरल्यानंतर तो थोडासा दाबून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ही पट्टी बंद करून घ्यायची आहे. पट्टी बंद केल्यानंतर दोन्ही बाजूनी दोन्ही हातांनी ती दाबायची आहे. हे पहा, पट्टी दाबल्यानंतर पट्टीच्या खालील बाजूला अशा प्रकारे आपल्याला मोकळी जागा दिसते, म्हणजे पोकळी दिसते. आता हा खवा आपल्याला बोटांच्या साहाय्यानं या पोकळीमध्ये अशा पद्धतीनं प्रेस करत राहायचा आहे.
म्हणजे मध्यभागी आपले मोदक पोकळ राहणार नाहीत आणि सर्व बाजूंनी आपल्या मोदकाला कळ्या अगदी सुबक येतील. अगदी व्यवस्थित दाबून झाल्यानंतर ज्या कप्प्यामध्ये खवा जास्त उरलेला असेल तो काढून घ्यायचा आहे, खालील जागा प्लेन करून घ्यायची आणि ज्या कप्प्यामध्ये आणखीन पोकळी राहिली असेल त्यामध्ये आणखीन खवा घालायचा आहे आणि तो प्रेस करून घ्यायचा आहे, प्लेन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला तीनही मोदकांच्या साच्यामध्ये अगदी व्यवस्थित खवा भरून घ्यायचा आहे. कुठेही आतमध्ये पोकळी राहता कामा नये. हे खव्याचे मोदक रेग्युलर मोदकांपेक्षा आकारानं अगदी लहान असतात, परंतु तुम्हाला यापेक्षा थोडेसे मोठे म्हणजे मध्यम आकाराचे मोदक करायचे असतील तर तुम्ही त्या प्रकारचा साचा वापरू शकता. आपल्या मोदकाच्या साच्यांमध्ये खवा अगदी व्यवस्थित भरून झाला आहे. आता हा साचा अगदी अलगदपणे उघडायचा आहे. पाहिलंत ना किती सुबक मोदक तयार झालेत आणि कळ्या पण कशा मस्त आल्यात. पहा, रंग तर सुरेख आलाच आहे. खवा घरीच केला आहे त्यामुळे रंग, टेक्स्चर आणि शुद्धता तर ती असणारच आहे. आता एक एक मोदक अगदी हलक्या हातानं या मोल्डमधून आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे. इथून पुढील सगळे मोदक आपल्याला अशा पद्धतीनेच करून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहेत. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा किंवा कोणत्याही प्रकारचा मोदकाचा साचा उपलब्ध नसेल ना तरी काहीच हरकत नाही. अगदी साचा नसताना सुद्धा हातावर हे मोदक कशा पद्धतीनं करायचे ते आपण आता पाहणार आहोत. त्यासाठी एका मोठ्या लिंबाच्या आकाराचा गोळा आपल्याला तळहातावर घ्यायचा आहे. तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा, एकसारखा करून घ्यायचा, प्लेन करून घ्यायचा आहे. खव्याचा गोळा अगदी प्लेन गोल गरगरीत झाला ना तर तो तळहातावर ठेवायचा आहे आणि गोळ्याच्या मध्यभागापासून हा गोळा आपल्याला बोटांच्या साहाय्यानं दाबत दाबत वर खेचायचा आहे, म्हणजे त्याला मोदकासारखा आकार प्राप्त होईल. परंतु मोदकासारखा फक्त आकार येऊन चालणार नाहीत, मोदकासारख्या त्याला कळ्यासुद्धा असायला हव्यात. त्यासाठी एक काटा चमचा घ्यायचा आहे आणि काटा चमच्याच्या साहाय्यानं मोदकाच्या मध्यापासून अगदी वरपर्यंत अशा पद्धतीनं मोदकाला कळ्यांचं डिझाईन करायचं आहे. जर तुमच्याकडे काटा चमचा उपलब्ध नसेल तर साध्या चमच्याच्या दांड्याकडील बाजूने देखील आपण हे डिझाईन करू शकतो किंवा मग टूथपिकच्या साहाय्यानं, तर अगदी सोपं. पाहिलंत ना, दिसतोय ना अगदी मोदकासारखा मोदक, टुमदार आणि सुबक. नसेल साचा तरी काहीच हरकत नाही. 25 ग्रॅमचा एक असे या आकाराचे, या वजनाचे आपले 18 मोदक एवढ्या प्रमाणामध्ये तयार झाले. म्हणजे 25 गुणिले 8 बरोबर 450, म्हणजेच आपले 450 ग्रॅम वजनाचे मोदक तयार झालेत. म्हणजे 1.5 लिटर दुधामध्ये साधारणपणे अर्धा किलो मोदक तयार झालेत. म्हणजे अर्धा लिटरमध्ये 6, 1.5 लिटरमध्ये 18. आणखीन पाव लिटर दूध घेतलं तर बरोबर 21 मोदक या आकाराचे तयार होतात. तयार झालेले मोदक एकेका केशराच्या पाकळीनं सजवूया आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला अर्पण करूया, नैवेद्य दाखवूया. आता आपण लगेचच रसमलाई मोदक कसे करायचे ते पाहूया. रसमलाई मोदक करण्यासाठी आपल्याला 250 ग्राम म्हणजेच पाव किलो फ्रेश पनीर, 1 वाटी मिल्क पावडर, पाऊण वाटी पिठी साखर. ही पिठी साखर मी घरीच मिक्सरवर तयार केली आहे. 2 टेबलस्पून कोमट दुधात 10-12 केशरच्या पाकळ्या भिजत घातल्या. कोमट पाण्यामध्ये 10-12 पिस्ते सुद्धा भिजत घातले. 1 टेबलस्पून साजूक तूप, आवडीप्रमाणे गावठी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या आणि आवडीप्रमाणे केशरही घ्यायचे. आता पनीरचे हातानेच असे छोटे छोटे तुकडे करून ते मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायचे आणि हे पनीर आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. हे पहा, आपलं पनीर बारीक करून झाले. आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण मोदकाचं मिश्रण तयार करायला घेऊया. त्यासाठी एका गरम कढईमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक केलेलं पनीर घालायचं आहे आणि मंद आचेवर हे पनीर आपल्याला एकसारखं परतत राहायचं आहे. पनीर परतता हे पहा, अशा पद्धतीनं ते चमच्याच्या साहाय्यानं प्रेस करत राहायचं आहे. खालून वर, वरून खाली अशा पद्धतीनं ते परतत राहायचं आहे. हे पहा, आपलं पनीर परतता थोडंसं पातळ झालं आहे, प्लेन झालं आहे आणि त्यानं तूपही सोडायला सुरुवात केली आहे. आता यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर घालायची आणि ती पनीर बरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मंद आचेवर हे पनीर आणि मिल्क पावडर आपल्याला फक्त 1 मिनिट परतत राहायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाऊण वाटी पिठी साखर घालायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला या पनीर आणि मिल्क पावडरच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे. हे पनीर, मिल्क पावडर, पिठी साखर यांचं मिश्रण आपल्याला एकसारखं 2 मिनिटं मंद आचेवर परतत राहायचं आहे. यामध्ये आता आपण पिठी साखर घातल्यानं साखरेला पाणी सुटून हे मिश्रण थोडंसं पातळ होईल. पिठी साखरेनं पाणी सोडायला सुरुवात केली आहे, त्यामुळे मिश्रण पातळ झालं आहे. ज्यावेळी हे मिश्रण पातळ होतं त्याचवेळी आपल्याला आपण दुधामध्ये भिजत घातलेल्या केशर काड्यांचं मिश्रण घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला आता घट्ट होईपर्यंत परतत राहायचं आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? आपण आतापर्यंत गॅसची फ्लेम अजिबात मध्यम किंवा मोठी केली नाहीये आणि पूर्ण रेसिपी होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. हे पहा, आपल्या मिश्रणानं आता कढई सोडायला सुरुवात केली आहे, त्याचा गोळा तयार व्हायला लागलाय. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मिश्रण प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर ते अशा पद्धतीनं चमच्याच्या साहाय्याने आपल्याला पसरवून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे. हे पहा, आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालंय.
आता ते हाताच्या सहाय्याने आपण एकसारखं करून घ्यायचं आहे। आता या एकसारखं करून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपण बारीक केलेले पिस्त्याचे काप आणि गावठी गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या। या गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये रसमलाई इसेन्सचा सुद्धा वापर करू शकता, नाहीतर वेलची पावडरही वापरू शकता। मला पनीरचे आणि दुधाचे अगदी ओरिजिनल चवीचे मोदक करायचे, म्हणून मी यामध्ये कोणतेही सुगंधी जिन्नस ॲड केलेला नाहीये। आपल्या मिश्रणाचा गोल गोळा तयार झालाय। आपलं मोदकाचं मिश्रण मोदक करण्यासाठी तयार आहे। आपण आता मोदक तयार करायला घेऊया। हे पहा, मोदक तयार करण्यासाठी मी इथे खूप मोठा आणि खूप छोटा मध्यम आकाराचा असा मोल्ड म्हणजे साचा घेतलाय। आता आपण या मोल्डची लॉक करण्यासाठी जी प्लास्टिकची काडी असते ती काढून घेऊया आणि मोल्ड ओपन करून घेऊया। मोल्ड ओपन करून घेतल्यानंतर आपण या तीनही पाक्यांना साजूक तूप लावून घ्यायचं आहे। तसं तर मिश्रण तयार करतानाच आपण मिश्रणामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, केशर पाकळ्या आणि पिस्त्याचे काप घातलेत, तरी सुद्धा आपण सजावटीसाठी म्हणून प्रत्येक पाकळीवर केशर पाकळी, गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप घालायचे। आणि या प्रत्येक पाकळीवर आपल्याला आता मोठ्या सुपारी एवढा मोदकाच्या मिश्रणाचा गोळा ठेवायचा आहे आणि तो बोटांच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचा आहे। साच्यामध्ये पूर्णपणे मिश्रण भरून झाल्यानंतर आपल्याला हा साचा आता बंद करून घ्यायचा आहे। साचा पूर्णपणे बंद करून झाल्यानंतर तो बोटांच्या सहाय्याने अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे, म्हणजे आतमधलं जास्तीचं मिश्रण खालील होलमधून बाहेर येईल। बाहेर आलेलं मोदकाचं जास्तीचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि होलवरून मिश्रण आपल्याला आतमध्ये प्रेस करत राहायचं, म्हणजे आपला मोदक आतमध्ये पोकळ राहणार नाही। आपलं मिश्रण पूर्णपणे भरून झालंय। आता आपण मोल्डचं लॉक काढूया आणि साचा उघडून घेऊया। वा 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 वा, किती कलरफुल, गोंडस आणि सुबक झालाय पहा आपला मोदक। आणि येलोवर रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन तर अफलातूनच। आणि शाईन तर पहा कशी आली आहे मोदकांना, अगदी चकचकीत दिसत आहेत। आता पुढचे सर्व मोदक आपण अशा पद्धतीनेच तयार करून घेऊया। तुम्हाला जर या मोदकांची आणखीन लज्जत वाढवायची असेल तर तुम्ही मोदकाच्या मध्यभागी छोटासा अंगूर रसगुल्ला सुद्धा भरू शकता, म्हणजे मग हळूहळू हा मोदक रसगुल्ल्यातील गोड पाणी शोषून घेतो आणि रसरशीत होतो। मी इथे केशर, पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या वापरल्यात, तुम्ही तुमच्या आवडीचे जिन्नस वापरू शकता। आणि जर तुमच्याकडे गावठी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या नसतील तरी काहीच हरकत नाही, तुम्ही फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या तव्यावर गरम करू शकता, म्हणजे त्या थंड झाल्यावर कडक होतात, त्यांचा तुम्ही वापर करू शकता। पाहता ना तुम्ही, आपले सगळेच्या सगळे मोदक अगदी सहजपणे मोल्डमधून बाहेर येत आहेत, ना हाताला चिकटतायत ना साचाला। हे पहा, आपला दुसरा मोदकही अगदी कलरफुल आणि सुबक तयार झालाय। तयार झालेले हे सुबक, गोंडस, कलरफुल आणि तोंडात टाकता क्षणी विरघळणारे रसमलाई मोदक आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यांना गावठी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्यांनी सजवूया। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहेत कलरफुल, सुबक, गोंडस, तोंडात टाकता क्षणी विरघळणारे रसमलाई मोदक। तुम्ही सुद्धा यावर्षी आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी अगदी मार्केटसारखे दिसणारे परंतु घरगुती पद्धतीचे शुद्ध खव्याचे मोदक व रसरशीत रसमलाई मोदक एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।